नमस्कार मंडळी, मी कविता तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या पूजेची तयारी कशी करायची किंवा दिवाळीच्या पूजेसाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे, तर हे सर्व बघणार आहोत. कारण पूजा करायची म्हटलं तर आपल्याला खूप सारं साहित्य लागतं. बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच वस्तूंची आपल्याला जमवाजमव करावी लागते आणि वेळेवर इतकी धावपळ होते की काही गोष्टी आपण विसरून सुद्धा जातो किंवा काही गोष्टी म्हणजे आपल्या घरात असून सुद्धा आपण त्या नव्याने आणतो किंवा म्हणजे असा बराच काही गोंधळ सुद्धा होतो पूजेच्या वेळी. तर असा गोंधळ होऊ नये किंवा दिवाळीची तयारी किंवा दिवाळीच्या पूजेची तयारी अगदी व्यवस्थित झाली पाहिजे, यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. अ, आणि म्हणजे हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक एक वस्तू मी सर्व दाखवलेला आहे, जेणेकरून तुम्ही कोणतीही वस्तू विसरणार नाही. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि इथून पुढे छान छान असे दिवाळीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर येत राहतील, तर नक्की बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सण म्हटला की सर्वात पहिलं म्हणजे रांगोळी काढायचं. तर रांगोळी काढल्याशिवाय आपल्या दाराला अंगणाला शोभा येत नाही. पूजेच्या ठिकाणी सुद्धा आपण छान रांगोळी सजावट करू शकतो. तर त्यामुळे आपण आणि दिवाळीच्या वेळेस आपण खूप छान छान मोठ्या मोठ्या अशा रांगोळ्या काढत असतो. तर त्यामुळे सर्वात पहिलं म्हणजे आपल्या रांगोळीचं कलेक्शन करून ठेवणे. तर रांगोळीच्या कलेक्शनमध्ये आपण म्हणजे रंगात वेगवेगळे कलर्स रांगोळीचे घेऊ शकतो आणि असा एक मोठा डब्बा घ्यायचा, जेणेकरून त्याच्यात भरपूर सारे कलर्स मावू शकतात. त्याच्यानंतर व्हाईट रांगोळीसुद्धा भरपूर सारी घेऊन ठेवायची, म्हणजे कारण आपल्याला दिवाळीचे 5 दिवस आपण साजरे करत असतो आणि वसुबारसपासून आपण रांगोळी वगैरे काढायला सुरुवात करतो. अगदी मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो, त्यामुळे जास्तीत जास्त रांगोळी आणि कलर्स वगैरे लागतात. त्यामुळे असं आपण रांगोळीचं कलेक्शन वगैरे करून ठेवू शकतो. आणि हा डब्बा याच्यामध्ये छोटे मोठे पण साईज असते. तर सर्वात मोठा साईज आहे माझ्याकडे. तर मला खूप म्हणजे त्याची मदत होते. बरेच खूप कलर्स मावतात. कारण काय होतं ना, छोटा जर असला तर आपण जे बाकीचे कलर्स उरतो तो मग तो आपण असं पिशवीमध्ये साठवून ठेवतो आणि मग ते इकडे-तिकडे सांडतात सुद्धा. कधी-कधी आपल्याला सापडत पण नाही. त्यामुळे असा तुम्ही मोठा डब्बा घेऊ शकतात आणि असं रांगोळीचं कलेक्शन वगैरे करू करू शकतात. आणि दुसरं म्हणजे आपल्याला रांगोळी काढायची म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की कोणती रांगोळी काढायची किंवा सणाच्या वेळेस आपली बरीच काही धावपळ सुद्धा होते. तर त्यामुळे आता बघा असे रांगोळीचे नवीन-नवीन साचे आलेले आहेत. याला तुम्ही रांगोळी मॅट सुद्धा म्हणू शकतात. तर खूप छान आहे असं हे रांगोळीचे साचे. मी एक वापरून बघितलेलं आहे. ते रांगोळीचे साचे आलेले आहेत, तर याची तुम्हाला खूप छान मदत होईल आणि आपल्याला याच्यात फक्त कलर्स भरायचे असतात. आता हा माझ्याकडे मोराची डिझाइन आहे. त्यात तुम्हाला फक्त एकदा कलर्स भरले तुम्ही हे कुठेही उचलू शकतात किंवा ठेवू शकतात. तुम्हाला पूजेच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर तिथे ठेवू शकतात. अंगणात उंबरठ्याच्या बाहेरसुद्धा ठेवू शकतात आणि एकदा तुम्ही कलर भरले की त्याला म्हणजे तुम्ही बरे 2-3 दिवससुद्धा ही रांगोळी ठेवू शकतात. म्हणजे ते आपल्या मर्जीवर जेव्हा आपण ते कलर्स काढले तेव्हा ते निघू शकतात. तर असे तुम्ही रांगोळीचे साचे घेऊन तुम्ही तुमचा सणाच्या दिवशी वेळ वाचवू शकतात आणि छान पद्धतीने तुमचं अंगण किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी सजवू शकतात. त्याचबरोबर असे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अ, रांगोळीचे साचे असतात. तर आता हे लक्ष्मीच्या पावलाचे साचे आहे, असे सुद्धा तुम्ही घेऊन ठेवू शकतात. कारण आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीचे पाऊल वगैरे काढून आपण रांगोळी काढत असतो. तर अशी पावलांची असतील साचे तर आपल्याला म्हणजे पटकन काढता येतील. त्यामुळे असे सुद्धा रांगोळीचे साचे घेऊ शकतात. नंतर हे सुद्धा तुम्ही चौरंगाच्या आजूबाजूला, पाटाच्या आजूबाजूला हे पटकन डिझाईन म्हणजे रांगोळीच्या साच्याने काढू शकतात. तर असे रांगोळीचे साचे वापरून आपण आपला वेळ वाचवू शकतो. त्याच्यामुळे रांगोळीचे साचे, त्याच्यानंतर हे रांगोळीचं कलेक्शन करून ठेवू शकतो आपण. त्यानंतरची दुसरी तयारी म्हणजे दिव्यांचं कलेक्शन. तर आपल्याला दिवाळीत भरपूर सारे दिवे म्हणजे आपण लावत असतो. तर त्यामुळे आपल्याला दिव्यांचं कलेक्शन करायचं आहे. आपल्याकडे बरेच सारे मागच्या वर्षीचे सुद्धा दिवे असतील, तर ते सुद्धा तुम्ही बघून ठेवू शकतात की किती दिवे आहे किंवा अजून आपल्याला किती दिवे घ्यायचे आहेत. जर तुम्हाला दिव्यांना कलर्स वगैरे काही डिझाईन वगैरे करायचे असतील, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही लवकर दिवे घेऊन ते सजवू वगैरे शकतात. असे सुद्धा आपल्याला रेडीमेड सजवलेले दिवेसुद्धा मिळतात. तर असं तुम्ही छान छान पद्धतीने असं दिव्यांचं कलेक्शन वगैरे करून ठेवू शकतात. तर आपल्याला दिवाळीला
दिवाळीला मातीच्या दिव्यांचं खूप महत्त्व असतं, तर त्यामुळे मातीचे दिवे नक्की घ्या आणि अशा प्रकारचं तुम्ही दिव्यांचं कलेक्शन वगैरे करू शकतात. त्यानंतर दिव्यांचं कलेक्शन केलं तर आहेच, पण आपल्याला दिवे लावायचे तर त्यासाठी वाती, फुलवाती वगैरे तर लागतच असतात. तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे जर तुम्हाला घरी बनवता येत असतील तर तुम्ही वाती बनवू शकतात किंवा तुम्हाला पूजेच्या ठिकाणी असे मोठ्या वातींचे पण भेटतात, छोट्या वातींचे पण भेटतात. असे तुम्ही पॅकेट्स वगैरे घेऊन ठेवू शकतात. वाती झालं, त्यानंतर फुलवाती वगैरे. तर हे सर्व तुम्ही असं वाती फुलवातीचंही कलेक्शन करू शकतात. त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे बोळके. तर आपल्याला पूजेमध्ये बोळके ठेवायचे असतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. त्याच्यानंतर काही जण धनतेरसच्या दिवशी ठेवतात. तर मग 5-7 असे बोळके लागत असतात पूजेसाठी. तर त्यामुळे तुम्ही असं बोळके मार्केटमधून घेऊ शकतात किंवा मागच्या वर्षीचे असतील तर ते सुद्धा तुम्ही बघून असं बोळक्यांचं कलेक्शन वगैरे करून ठेवू शकतात. त्यानंतरची तयारी म्हणजे आपल्याला तांब्याच्या वस्तूसुद्धा लागतात. मग तांब्या कळस तयार करण्यासाठी किंवा अशी मोठी कळशी असेल तुमच्याकडे तर कळशी, नंतर तांब्याचं आपलं ताम्हण, पितळेचे दिवे, समई या सर्व वस्तू तुम्ही पूजेच्या वेळी या सर्व वस्तू आपल्याला लागत असतात. तर हे सुद्धा तुम्ही घासून पुसून अगदी स्वच्छ करून ठेवू शकतात. तर मी तुम्हाला इथे सर्व म्हणजे पूजेचे जे जे काही साहित्य लागते ते सर्व इथे दाखवत आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट विसरणार नाही किंवा तुम्हाला जर लिस्ट करायची असेल पूजेची तर तुम्ही करू शकतात व्हिडिओमध्ये बघून. त्यानंतर पूजेचे एक आपण ऐनवेळी पूजेच्या वेळी आपल्याला जे ताट तयार करायचं असतं तर त्यामध्ये घंटी लागेल. त्यानंतर मी इथे अशी कुयरी तयार करून घ्यायची आहे. माझ्याकडे अशी 6 डब्यांची कुयरी आहे. त्याच्यामध्ये मी सर्व ठेवते. हळद, कुंकू, नंतर गुलाल, अबीर, नंतर अक्षता. तर ह्या सर्व वस्तू हे सर्व गंध आपल्याला पूजेच्या वेळेस लागत असतात. त्यामुळे अशी एक कुयरी भरून ठेवायची म्हणजे आपण विसरणार नाही. त्याच्यानंतर निरंजन लागेल, तर कापूर, नंतर देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला चुनरी लागते. देवीला अतिशय प्रिय आहे चुनरी, त्यामुळे चुनरी घ्यायची आहे. नंतर माचीस. तर हे सर्व ऐनवेळी आपल्याला लागणार आहे. पूजेचं ताट आपण अशा प्रकारे तयार करून घेऊ शकतो. आणि नंतर जर तुमच्याकडे आरतीचं पुस्तक असेल किंवा नसेल तर तुम्ही नवीन घेऊ शकता. त्यामध्ये खूप सगळ्या आरत्या आपल्याला भेटतात. लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीची आरती म्हणायची असते. तर त्यासाठी इथे लक्ष्मीची आरती वगैरे सुद्धा असते आरतीच्या पुस्तकात. तर तुम्ही हे पुस्तक वगैरे सुद्धा घेऊन ठेवू शकतात. त्यानंतर अजून एक वस्तू राहिली तर ती म्हणजे मग आपल्याला पूजेच्या ठिकाणी अंथरण्यासाठी आपल्याला असे लाल वस्त्र लागत असतात. तर असे लाल वस्त्र घेऊन ठेवू शकतात तुम्ही पाटावर मांडण्यासाठी. त्यानंतर खाली अंथरण्यासाठी त्यानंतर आपल्याला आसन लागतं, ते आसन घ्यायचं आहे. तर या सर्व वस्तू आपल्याला पूजेच्या वेळेस लागणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गाय वासरूची पूजा केली जाते, म्हणजे वसुबारस पूजा केली जाते. तर त्यासाठी गाय वासराची मूर्ती लागेल. त्यानंतर लक्ष्मीपूजन किंवा धनतेरसच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो. तर त्यामुळे लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती लागेल. जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच धनतेरसच्या दिवशी किंवा त्याआधी लक्ष्मी मातेचा फोटो विकत घेऊ शकतात. तसेच दिवाळीच्या दिवशी आपल्याला नवीन झाडू किंवा केरसुणीची पूजा करायची असते. तर त्यामुळे केरसुणी नक्की घ्या. त्यासोबत एक छोटीशी केरसुणी भेटते, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर झाडू किंवा केरसुणी घ्यायचं आहे. या सर्व वस्तूंची तयारी आपण अगदी 2-4 दिवस अगोदर सुद्धा करू शकतो. आणि आता अगदी वेळेवर आणणारे साहित्य जे आहे किंवा जे काही तुम्हाला दाखवलं नसेल असे साहित्य मी तुम्हाला पुढे सांगते. तर ते म्हणजे चौरंग लागेल, त्यानंतर सुपारी, अगरबत्ती, दिवा, तूप, गंगाजल, पंचामृत, फुले, फळे, कापूर, गहू किंवा तांदूळ लागतील, दुर्वा, बत्ताशे, लाया, 1 रुपयाची नाणी किंवा चांदीची नाणी, म्हणजे आपल्याकडे जे काही धन सोनं असेल ते, नंतर नारळ, आंब्याची पाने, विड्याची पाने. तर हे सर्व साहित्य पूजेसाठी लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेळेवर कोणते साहित्य लागतं किंवा आधी कोणते साहित्य आणू शकतो अशी सर्व तयारी करून तुम्ही दिवाळीची पूजेची तयारी तुम्ही करू शकतात.
तर आशा करते ह्या व्हिडिओची तुम्हाला भरपूर अशी मदत होईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।